चला आता मग सुरुवात करूया आपण प्रार्थनेपासून. ओम योगेन चित्तस्य पदेन वाचं मलं शरीरस्य च वेदकेन योपाकरोतं श्रवणमुनीनं पतञ्जलि प्राञ्जलि प्राणतोऽस्मि. शांति शांति शांति. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. ओम शांति शांति शांति. आता चालू करायचं आहे. यानंतर हाताचा जो मधला पोर्शन आहे तो डोळ्यात खाली कसं ठेवायचं आहे फेसला टॅप, जेणेकरून छान ब्लड सर्क्युलेशन होईल. पॉईंट्स दाबले जातील. सुरुवात करा आपण सूक्ष्मपासून नेक अप अँड डाऊन श्वासांकडे लक्ष देऊन करायचं आहे. श्वास घेत मान वरती आणि श्वास सोडत मान खाली. आपल्याला जेव्हा मान वरती करू तर आपल्या पुढच्या दिशेने स्ट्रेच यायला पाहिजे. जेव्हा मान श्वास सोडत खाली करू त्यावेळेला मागच्या दिशेने स्ट्रेच येईल एवढा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. सुरुवात करूया आपण. 1 2 3 4 5. रिलॅक्स. आता आपण साइड बेस 2 करणार आहोत. यामध्ये आपल्याला श्वास सोडत डाव्या साईडला श्वास घे सेंटरला. सेम राईट साइड श्वास सोडायचा आहे. श्वास घे सेंटरला. स्टार्ट. 1 2 3 4 5. यानंतर आपण साइड बेस करणार. यामध्ये आपल्याला कान जे आहे ते शोल्डरला टच करायचा प्रयत्न करायचा. सुरुवात करूया. 1 2 3 4 5. रिलॅक्स. आता यानंतर आपण करणार आहोत नेक रोटेशन. चीज जी आहे ती छातीला चिकटवायची आहे आणि नेक रोटेशन डाव्या साईडने मान घेताना श्वास घ्यायचा आहे. उजव्या साईडने खाली आणताना श्वास सोडायचा आहे. 1 2 3 4 5. पुन्हा रिव्हर्समध्ये अँटी क्लॉकवाईज. 5 4 3 2 1. रिलॅक्स. रिलॅक्स करायचं आहे. आता यात आपण करतोय चीन अप अँड डाऊन. मान वरती करायची आहे. त्यानंतर श्वास घेत मान वरती घ्यायची. त्यानंतर जितका आ करता तितका आ आणि जितकं माउथ करता तितकं माउथ करायचं आहे. आपण कंटिन्यू 10 काउंटिंगमध्ये करतोय. आता मी यामध्ये काउंटिंग नाही करत आहे, जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी. जर मी काउंटिंग केलं ते मला करताना येणार. तर एक मनातल्या आपल्याला 1 ते 10 पर्यंत काउंटिंग करायची आहे. त्यानंतर माउथ वरतीच ठेवायचं आहे. हाताला रब करायचा आहे. गळ्याला मसाज करायचा आहे. याची सुद्धा मी तुम्हाला पाहिजे सांगणार आहे. त्याआधी आपण करून घेऊया. आणि पुन्हा येण्यासाठी जे कोणी चॅनल नवीन आले असतील स्क्रीनवरती डबल टॅप करायला विसरू नका. आताच्या आता चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या योगाची व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. लवकर लवकर लाईव्ह यायचं आहे. तर या आता आपण मानवरती घेतोय. स्टार्ट. रिलॅक्स करायचा आहे. याच्यावर फायदा सांगूया. ज्याला पॅरालिसिस अटॅक आला तर चेहरा वाकडा होतो, तर त्यांच्यासाठी खूप छान एक्सरसाइज आहे की आपल्याला पुढे जाऊन असे प्रकार होऊ नये यासाठी आपल्याला आतापासूनच काळजी घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर ज्याला थायरॉइडचा त्रास आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. चेहऱ्यावरती ग्लो येतो, ब्लड सर्क्युलेशन तिथे छान प्रकारे निर्माण होते. त्यामुळे नक्कीच आपल्याला करायचं आहे. जर सतत सर्दी खोकला यासारखे काही त्रास होत असतील यापासून सुद्धा आपल्याला आराम मिळतो. आता आपण करणार शोल्डर रोटेशन. खांद्यावरती हात ठेवायचा आहे. एल्बो टच. श्वास घे, हात वरती, श्वास सोडा मागच्या दिशेने खाली. 1 2 3 4 5. पुन्हा रिव्हर्स मध्ये. 5 4 3 2
रिलॅक्स रिलॅक्स. यात आपण करतोय एल्बो स्ट्रेचिंग. हात पाठीमागे, उजवा हात एक गोला पकडायचा आहे, होल्ड करायचं, डाव्या दिशेने बघायचं, डावा हात असेल तर डाव्या दिशेने बघायचं आहे, होल्ड. श्वास ब्रिदिंग नॉर्मल चालू राहील. सुरुवात करूया. 1 2 3 4 5. सेम राईट साइड. 1 2 3 4 5. रिलॅक्स. आता या पद्धतीने डावा हात पाठी जाईल, उजव्या हाताने आपल्याला लॉक करायचा आहे. नसेल होतं तिथपर्यंत जाते, इथपर्यंत जाते, इथपर्यंत ठेवा. असे तुमची जशी फ्लेक्सिबिलिटी वाढत जाईल तुम्हाला जमून जाईल. त्यानंतर होल्ड करायचं आहे. 1 2 3 4 5. सेम राईट साइड. उजवा हात खाली, डावा हात वरती आणि हाताला लॉक करायचं आहे. 1 2 3 4 5. यानंतर अप अँड डाऊन मध्ये करतो आपण अल्टरनेट. 1 2 3 4 5. अगेन होल्ड करते पुन्हा एकदा आपण. 1 2 3 4 5. सेम राईट साइड. 1 2 3 4 5. रिलॅक्स. आता यानंतर सेम पाठीमागे हात लॉक करणार आहोत. श्वास घ्यायचा आहे. त्यानंतर श्वास सोडत डोकं खाली टेकायचं आपल्याला. And hold. 1 2 3 4 5. रिलॅक्स करतोय. आता यानंतर समोरच्या दिशेने आपण लॉक करणार आहोत. या हाताची उंडी घालणार आहोत. श्वास घेत हात वरती, श्वास सोडत खाली. सुरुवात करूया. 1 2 3 4 5. रिलॅक्स करतोय. आता यानंतर आपण करणार आहोत मंडूकासन. ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे किंवा पिरियड्स आले असेल तर महिलांनी 4 ते 5 दिवस करायचं नाही. त्यात आपण कंटिन्युअसली करू शकतो. हातमध्ये घ्यायचं आहे, हाताची मूठ करायची आहे. हाताने या पद्धतीने एकमेकांना जॉईंट नसतील. त्यानंतर बेबी जी आहे आपली नेवल आहे त्याच्या थोडंसं हलकंसं खाली ठेवायचं आहे. पोटाला दाब द्यायचा आहे. एल्बो पाठी श्वास घ्यायचा आहे. यानंतर श्वास सोडत खाली. आता यामध्ये आपल्याला श्वास घ्यायचा नाही म्हणून सांगितलंय की ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे तर त्यांनी अवॉइड करायचं आहे. आणि पिरियड्सच्या दरम्यान महिलांनी 4 ते 5 दिवस करायचं नाही. सुरुवात करूया आपण. होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत वरती. पुन्हा एकदा आपण करूया. हवा श्वास सोडत खाली. श्वासांना होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स करायचं आहे. आता ज्यांना ह्याचे फायदे जाणून घ्या. ज्यांना डायबिटीस मधुमेहाचा त्रास आहे तर ह्यांनी याची रेपिटेशन वाढवायची आहे. जर तुम्हाला पूर्णपणे 1 मिनिटापर्यंत 1 ते 2 मिनिटापर्यंत होल्ड करायला जमत असेल तर त्या पद्धतीने करायचं आहे. नसेल जमत असेल होल्ड करायला तर आपल्याला ह्याची रेपिटेशन म्हणजे आपण 10ची काउंटिंग केली ते तुम्हाला 4 ते 5 वेळा करायचे आहे. आणि हे सकाळ संध्याकाळ करायचं आहे. अनुषी पोटी तुम्हाला तुमचं डायबिटीस कमी झालेला जाणवेल. त्याचबरोबर गॅस ॲसिडिटी पित्ताचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. पचनक्रिया आपली चांगली होते. पीसीओडी संदर्भात काही त्रास असतील तर ते सुद्धा दूर होण्यास मदत होतात. तर नक्कीच आपल्याला करायचं आहे. आता यात आपण योग मुद्रा घेतोय. छान प्रकारे हात वरती स्ट्रेच करायचा आहे आणि श्वास सोडत खाली. ज्यांना पाठदुखी कंबरदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी फायदेशीर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स करायचं आहे. तर ज्यांना पाठदुखी कंबरदुखीचा त्रास आहे, पिरियडच्या दरम्यान ज्यांचं पोट दुखत असेल, कंबर दुखत असेल, त्यांनी या पद्धतीने जर थोडे एक्सरसाइज केले, स्ट्रेच दिला तर त्यांना नक्कीच आराम मिळेल. आता आपल्याला उभं राहून वर्कआउट करायचं आहे. आपण उभं राहायचं आहे. थोडंसं रिलॅक्स करतोय. पुन्हा एकदा जे कोणी चॅनलवरती नवीन असेल स्क्रीनवरती डबल टॅप करायला विसरू नका. चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते.